नमस्कार मंडळी, मी ज्योती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन रेसिपीसोबत। मंडळी, तुम्ही पाव वडा तर खूप वेळा खाल्ला असेल, पण असा ब्रेड वडा कधी बनवून खाल्ला आहे का? हा ब्रेड वडा खायला खूप छान लागतो। लहान मुलांना तर खूपच जास्त आवडतो हा ब्रेड वडा। माझ्या मुलांना तर खूप जास्त आवडतो। सकाळच्या नाश्त्यासाठी असो किंवा संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। तुम्ही पाहू शकता मस्त असे मौसूद आपले ब्रेड वडे हे तयार झालेले आहेत आणि सारणही भरपूर भरलेलं आहे। हे ब्रेड वडे बनवायला खूप सोपे आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे मी अगोदर तुम्हाला साहित्य दाखवते। इथे मी थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे, एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, 4-5 हिरवी मिरची भाजून ठेचून घेतलेली आहे, लसूण ठेचून घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, त्यानंतर 5 बटाटे उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे आणि जे ब्रेड आहेत ते ब्रेड घेतलेले आहेत मी। त्यानंतर आता आपल्याला अगोदर बटाटे हे मॅशरने व्यवस्थित मॅश करून घ्यायचे आहेत। सर्व बटाटे मी मॅश करून घेतलेले आहेत। आता आपण फोडणी देऊया, म्हणजे आपल्या ब्रेड वड्याचं सारण आपल्याला तयार करायचं आहे। त्यासाठी कढईमध्ये मी 4-5 चम्मच तेल घातलं। तेल छान गरम होऊ द्यायचं। त्यामध्ये 1 चम्मच जिरं घालायचं, 1 चम्मच मोहरी घालायची, त्यानंतर ठेचून घेतलेला लसूण यामध्ये घालायचा आहे आणि लसूण मस्त लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा। त्यानंतर यामध्ये कढीपत्ता घालायचा आणि बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आहे आणि हा कांदा आपल्याला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। खूप जास्त वेळ म्हणजे लालसर रंग येईपर्यंत आपल्याला कांदा परतायचा नाही। थोडा नरम झाला म्हणजे यामध्ये आपल्याला ठेचलेली हिरवी मिरची घालायची आहे आणि व्यवस्थित अशी परतून घ्यायची। त्यानंतर यामध्ये अर्धा चम्मच हळद घालायची आणि परत एकदा पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जे बटाटे मॅश करून घेतलेले आहे ते बटाटे घालायचे आहेत आणि पूर्ण असं हे मिक्स करून घ्यायचं। वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आता मंद गॅसवरती आपल्याला हे पूर्ण असं परतून घ्यायचं आहे। अगदी 2 मिनिट मी हे सारण मस्त असं परतून घेतलेलं आहे। आता हे सारण आपल्याला थंड होण्यासाठी काढायचं आहे। एका ताटामध्ये मी हे सर्व सारण काढून घेते। आता आपलं हे सारण थंड होत आहे, तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया। इथं मी 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच हळद घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बेसन पीठ भिजवून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं हे बेसन पीठ मी भिजवून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता इतपत आपल्याला हे पातळ हवं आहे। आता बेसन पीठ भिजून तयार आहे। इकडे आपलं सारणसुद्धा मस्त असं थंड झालेलं आहे। आता याचे आपल्याला अगदी छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता मी इथं अगदी छोटे छोटे असे याचे गोळे बनवून घेतलेले आहे, पूर्ण सारणाचे गोळे बनवून घेतलेले आहेत। त्यानंतर आता आपल्याला ब्रेडचे हे साईडचे जे काट असतात ते काट आपल्याला काढून घ्यायचे आहेत। चाकूने व्यवस्थित मी हे काढून घेते। तुम्ही पाहू शकता आता अशा पद्धतीने मी हा ब्रेड कट करून घेतलेला आहे। त्यानंतर आता आपल्याला हा ब्रेड पाण्यामध्ये बुडवून असा भिजवून घ्यायचा आहे आणि यामधलं जे पाणी असतं ते पाणी व्यवस्थित आपल्याला असं हाताने घट्ट दाबून काढून घ्यायचं आहे। आणि आता या ब्रेडवरती आपल्याला जो बटाट्याच्या सारणाचा आपण गोळा तयार करून घेतलेला होता तो गोळा ठेवायचा आणि व्यवस्थित असं आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे, म्हणजे याला वड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर आता हा वडा आपल्याला बेसन पिठामध्ये भिजवून घ्यायचा आहे। त्यानंतर इथं मी तेल गरम व्हायला ठेवलेलं होतं। आता हा वडा मस्त असा आपल्याला तळून घ्यायचा आहे। मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता आता मस्त असे मी हे वडे तळून घेते। लालसर रंग येईपर्यंत आपल्याला हा वडा तळून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता मस्त असा टम्म आपला वडा फुगलेला आहे आणि रंगही खूप छान आलेला आहे। आता हा काढून घेऊया। आता आणखी अशाच पद्धतीने मी एक वडा बनवून घेतलेला आहे, हा सुद्धा मी तुम्हाला तळून दाखवते। बेसन पिठामध्ये व्यवस्थित बुडवून घ्यायचा आणि हा मीडियम गॅसवरती आपल्याला हा वडा तळून घ्यायचा आहे। दोन्ही साईडने व्यवस्थित मस्त असा लालसर रंग येईपर्यंत हा वडा आपल्याला तळून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता मस्त टम्म असा हा वडा फुगलेला आहे, हा सुद्धा आपण काढून घेऊया। आता तुम्ही इथं 4-5 वडे बनवून तळून घेतले तरीसुद्धा चालते, पण असं एक एक करून जर वडा तळून घेतला तर वडे खूप छान असे तळले जातात। त्यामुळे मी अशाच पद्धतीने सर्व वडे हे तळून घेतलेले आहेत। तुम्ही पाहू शकता अजिबात तेलकट न होणारे हे ब्रेड वडे तयार झालेले आहेत। आतून मस्त असे मौसूद
तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता सारणही भरपूर असं भरलेलं आहे. तर मंडळी, तुम्ही माझ्या या पद्धतीने हे ब्रेडवडे एकदा नक्की बनवून बघा. चवीला खूप छान लागतात. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास एक लाईक नक्की करा. लाईक केल्यानंतर हाईप करा. तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, कारण अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.